त्याची कशी द्यायची स्नेहा? तुम्ही मला सांगायचे जेव्हा आपला खूप म्हणजे लग्न झालेला आणि स्टार्टिंगच होती म्हणजे 3-4 महिने झालेले बरोबर. तेव्हा हे मला बोलायचे. काय माहिती का आवाज येतोय. 10 वर्ष झाली फ्रीजला या. 9वा वर्ष चालू 9वा वर्ष आहे का? हा. सॉरी 9 वर्ष झाली या फ्रीजला. तर आता आम्ही ना हा चेंज करायचा विचार करतोय आणि त्याच्या जे बिया आल्या होत्या ना त्या या कुंडीमध्ये टाकलेल्या आहे बघा. काय मिरची पण ती नाही आली म्हणून अपराजिताची मी बिया टाकल्या. हा बघा हा बघा कसं काय व्हाईट कलर एकदम आश्चर्य वाटते. कमेंट करून नक्की सांगा. दोघे जण करते कारण बाबांच्या दोघांच्या डोक्यावरती हात आहे. आधी शक्ती बनवली बाबांनी आम्हाला की तुम्ही दोघे करा. तेल ऍड केलंय जेवढं आपल्याला रेसिपीसाठी हवाय तेवढा. झटपट पटापट एकदम टेस्टी रेसिपी दाखवतो तुम्हाला स्नेहा लजीज मसाल्यामध्ये. मसाले एकदम चांगल्या प्रकारे शिजल्यावरती स्नेहाने स्वच्छ केलेला जवला ऍड केलाय बघा. कोथिंबीर टाकली. तर चला आता चिकन झालेलं आहे मस्तपैकी. तर जेवायला बसू आणि लगेच कामाला लागू. नमस्कार सर्वांना. तर आज आहे मंगळवार. हो आणि हे आज गेलेलं सलून मध्ये थोडं स्वतःसाठी टाइम काढलेला. तर काय झालं लेट झालाय तर मी बोलले काय खाणार. ऍक्च्युली नाश्त्याचा टाइम होता तेव्हा हे गेलेले. तर मी काही बनवलं नव्हता. तर आता मी विचार केला काहीतरी यांना झटपट असं करून त्याचे जवळा करते चपाती करते ते खातील. आणि थोडं काम आहे खूप सारं काम आहे. थोडं नाही आज खूप काम आहे कारण आज रात्रीचे आपल्याला मसाले पण भाजायचे. हो तर मग खूप सारं काम आहे. हे जातील मग मार्केटला जे काय कुरिअर वगैरे ते करतील पार्सल. आणि अजून काम आहे ना. हा काम म्हणजे मला काय काम आहे आज म्हणजे थोड्याशा 4-5 ऑर्डर आहेत मसाल्याच्या ते कुरिअर करायचे आहेत आणि कुरिअर वाल्याचा जरा हिसाब करायचा आहे. तर तो हिसाब झाल्यावरती मग नंतर मला पॅकिंग मटेरियल आणायला जायचंय मसाल्याचा. मग पॅकिंग मटेरियल आणल्यावरती मग संध्याकाळी आपण हे करणार ना मसाले भाजायला घेणार. आणि आपण ना जो अपराजिता हा जो आपण झाड लावलेला ना तर त्याच्यावरचे जे शेंगा आलते ना ते मी दुसऱ्या कुंडीमध्ये लावल्या आणि त्याच्यामध्ये काय झालं माहितीये का पर्पल कलरचं सोडून आता ना व्हाईट कलरची फुलं येतात. चला तुम्हाला मी एकदा दाखवतोय. तर हे बघा तिथं लावलेला आपण अपराजिताचा म्हणजे अजूनपर्यंत आहेच लावलेला आणि त्याच्या जे बिया आल्या होत्या ना त्या या कुंडीमध्ये टाकलेल्या बघा. किती मोठा आता झाला असते एवढा मोठा झालाय आणि आश्चर्य वाटतंय व्हाईट फुलं आलीत बघा. अशी कशी काय आली काय नक्की आम्हाला कमेंट करू सांगा. ॲक्च्युली याच्यामध्ये ना मी ही लावलेली काय मिरची पण ती नाही आली म्हणून अपराजिताची मी बिया टाकल्या. हा बघा काढतो पहिला. हा बघा कसं काय व्हाईट कलर एकदम आश्चर्य वाटते. कमेंट करून नक्की सांगा काय याच्या मागचं कारण असेल. कारण तुम्हाला सर्वांना कोणाला माहितीच असेल आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये. हे बघा 2 झाली. आणखीन खूप साऱ्या अशा कळ्या पण आलेल्या आहेत. तर 2 दिवसामध्ये येतील फुलं. बोला सर्वांनी जय श्री महाकाल. ओम नमः पार्वती पते हर हर महादेवाय नमः. स्नेहा ना जवला बनवते बघा. त्या दिवशी काय भारी झालेला. हो मस्त सुक्का एकदम टेस्टी. सानू झोपले. सानूचा एकदम फेवरेट आहे ना. एक काम कर तू तोपर्यंत पूर्ण सर्व सामग्री रेडी कर. मी तोपर्यंत मसाले 3-4 आहेत ते पॅकिंग करते लास्ट लॉटचं. ओके. तर आता माझं 4-5 मसाले होते ते पॅकिंग करून झालेले आहेत. स्नेहा ताई इथे रेसिपी बनवते. स्वच्छ जवला मस्तपैकी गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि कढाई ठेवली गॅसवरती. तेल ऍड केलंय जेवढं आपल्याला रेसिपीसाठी हवाय तेवढा. झटपट पटापट एकदम टेस्टी रेसिपी दाखवतो तुम्हाला स्नेहा लजीज मसाल्यामध्ये. आता ना आम्ही माईक लावलाय. तुम्हाला आवाज येतोय की नाही समजत नाही पण कधी कधी तुम्हाला आवाज येत असेल जेव्हा आम्ही माईक नाही यूज करत फ्रीज मधनं. काय माहिती का आवाज येतोय. 10 वर्ष झाली फ्रीजला या. 9वा वर्ष चालू. 9वा वर्ष आहे का? सॉरी 9 वर्ष झाली या फ्रीजला. तर आता आम्ही ना हा चेंज करायचा विचार करतोय. बघूया ना कारण कसं एकदा पण खराब नाही काही झालं नाही. काय आम्ही सर्व्हिस नाही केली काहीच नाही केलं. विचार करा 9 वर्ष ऍज इट इज येतो. फक्त क्लीन करतो सामान ठेवतो तेवढंच आहे. आणि आता कसं मला टाइम जास्त मिळत नाही. हो 10 इयर वॉरंटी सुद्धा आहे ना. आणि असं आहे की मला जसं टाइम मिळत नाही मग कसं पण आपण ठेवतो बघा. पहिले मी प्रॉपर फ्रीज सेटअप करून कारण वेळ होता. आता एवढे मसाले बनवा घरातलं काम करा मग हे कधी करा एक्स्ट्रा. तर आता विचार चालू की नवीन एक फ्रीज बघू आता. चालेल. तरी तुम्ही आम्हाला सजेशन द्या कसं आम्ही फ्रीज बघू. हो एकदम चांगलं ना. हो. आणि बघा तेल गरम झाल्यावरती स्नेहाने कांदा टाकलेला आहे. मोठ्या साईजचा कांदा एक मिरची. ओके. आणि मस्तपैकी आता कांद्याला शिजवून घ्यायचंय आपण. कांदा मिरची
पहिले ना मला स्नेहा काय करून द्यायची, कशी द्यायची स्नेहा? तुम्ही मला सांगायचे जेव्हा आपला खूप म्हणजे लग्न झालेला आणि स्टार्टिंगच होती म्हणजे 3-4 महिने झालेले, बरोबर. तेव्हा हे मला बोलायचे काहीच नसायचे ना तेव्हा, काम वगैरे सुटलेला यांचा तेव्हा. एक टाइम असा होता की काम सुटला होता जॉब, तर मला बोलायचे कांदा मिरची आणि टोमॅटोची भाजी करून दे, तर मी बनवून द्यायची यांना आणि खायचे. मी नव्हते खात, कसले भारी लागायची. मी बिलकुल नव्हते खात. कसा होता माझा माइंड ना, कारण भांडणं पण जास्त होते, मग त्याच्यात मन नव्हता करत खायचं असं. बरोबर. पण यांना असं बनवून द्यायचे मी खायला. पण एकदा तरी आपण लग्न झाले तेव्हा तू चिकन बनवायचीस, तो एकदा तरी आता मला आठवत. लग्नाचा विषय निघल्यावरती येतेच ते चिकन. एक काम करते मग, ते जे मसाले मी ऍड करते तेच मसाले आणूया, मग चिकन बघू तुम्हाला ती टेस्ट मिळते का नाही. तसं करू शकतो. नको आता राहू दे, नको. आता स्नेहा लजीज लजीज मसाल्यामध्येच, पण मी ते कशी मला ते आठवतंय ना. हा एक थिंकिंग, कारण तो पहिला होता ना आपला स्टार्टिंग लग्न झाल्यानंतरचा. बरोबर. काय भारी बनवायची, एकदम तिखट मस्त वेगळी. ज्यांनी कोणी खाला तेव्हा तारीफ करायची ना त्या टायमिंगला नवीन, कारण तेव्हा पाहुणे वगैरे जास्त यायचे ना घरी. नवीन नवीन असं येतात ना, बरोबर, काही ना काही सांगायला. असं जाऊ दे. हा तेच. तर आता इथे एक मोठा साईजचा टोमॅटो घेतलाय मी. 3च इन्ग्रेडियंट असतात बघा, जास्त काही नसते. सुकी मच्छीमध्ये हेच इन्ग्रेडियंट असणार. फक्त वांगी, बटाटा, ज्यांना ज्यांना ऍड करायचं करू शकता. इथे ऍड तुम्ही वांगा पण करू शकते, बटाटा पण करू शकते. वांगाला गावठी ऍड करा, गावठी वांगा टेस्ट भारी लागते ना. काय सानूला नाही आवडत ते, म्हणून आता ती उठली की खाणार आहे, झोपली आहे ना ती. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, जादू का पिटारा खोलला आपण. हो, उद्या नवीन तयार होणार आहे. तर ज्याला कोणालाही हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय, तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि कोलंबी पापड ऑर्डर करू शकता. हो. किती चम्मच टाकले? 1.5 चम्मच. आपला 1.5च आहे. हो, प्रत्येक ह्याच्यात. बरोबर, फिक्स आहे, फिक्स. अरे वरती कसं काय निघालंय? काय हाललंय वाटते ते, तेव्हापासून असं पडते बाहेर बघा ना. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि मग त्यानंतर हळद, आणि एकदम चांगल्या प्रकारे आता मसाल्यानं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जवळ 3 ते 4 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, ऑइल सेपरेट होईपर्यंत. ऑइल सेपरेट झाला ना का तुम्ही समजायचं का मसाले मस्तपैकी शिजलेले आहेत आपल्या कांद्यामध्ये, कांदा आणि टोमॅटो. मसाले एकदम चांगल्या प्रकारे शिजल्यावरती स्नेहाने स्वच्छ केलेला जवला ऍड केलाय बघा. आधी गरम पाणी मधून काढलाय, मग 2 ते 3 पाणीमध्ये वॉश केला. सगळी जी माती घाण असते ते काढली, आपण सर्व ऍड केलं बघा जवला. आणि आपण याच्यात पाणी पण ऍड करत नाही, वाफेवरती शिजते आणि एकदम टेस्टी बनते. हो, वाफेवरची जवला रेसिपी बघताय तुम्ही. अशी रेसिपी का तुमच्या तोंडामध्ये पाणी सुटणारच. एकदा बनवणार तर 1000 वेळा बनवणार. पण मला वाटतं तुम्ही आज चपाती बरोबर पहिल्यांदा खाणार ना, कॉम्बिनेशन बघा त्याला. आणि बघा चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये जवल्याला. तर आता इथे झाकण घेते मी, आणि झाकण दिला ना की मी हे ठेवते, काय बोलतात, खलबत्ता. आणि याच्यामुळे ना मस्त असं प्रेशर बनतं आतल्या आत, आणि खूप सुंदर आपली अशी रेसिपी बनते. वाफेवरती बरोबर. आणि आता इथे काय करते? आता किचन क्लीन करते, चपाती करून घेते तुम्हाला. ओके, तोपर्यंत मी ऑर्डर घेतो. 15 मिनिटात आता रेसिपी रेडी होईल तोपर्यंत. चालेल, मग मी ऑर्डर घेते तोपर्यंत मसाल्याची. तर बघा आता 10 ते 12-15 मिनिटं झाले, मला वाटतं तुमचं 15 मिनिटं झालं असेल ना. बंद केलाय गॅस. कोथिंबीर ऍड करूया आता. ओके, आणि चपात्या पण बनवल्यात बघा. इथे तुमचा आहे. अच्छा, हे माझ्यासाठी मोठ्या बनवल्या. मोठे बनवले मग तरी पण एक घासामध्ये संपेल. अरे बापरे. तर चला आता फायनली आपला जवळा मस्तपैकी झालेला आहे. हा सुगंध कसा भन्नाट सुटलेला आहे. ओ हो 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 हो. आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकली, आणि हा सुगंध पण कसा असा भारी निघालाय का मन भरते ना. एकच नंबर झाला. चला या जेवायला. छान. ऍक्च्युली जाऊला ना भाकरी सोबत मस्त लागते खायला, पण तुम्ही चपाती सोबत पण ट्राय करा, एवढा भारी वाटेल ना. खूप छान. कधी कधी काही ना काही चेंजेस पाहिजे ना कॉम्बिनेशन साठी. या कॉम्बिनेशन बोलता ना, कॉम्बिनेशन.
छान, अप्रतिम. स्नेहा तुला मानली पाहिजे. जेव्हा आपण खातो तेव्हा टेस्ट असते ना. असं वाटतं. रेसिपी नक्की ट्राय करा. तर आता ना घरातली सर्व कामं झालेली आहेत आणि आता चालू आहे 4-5 पार्सल आहेत आपले लास्टवाले लॉट मधले राहिलेले, ते आपण कुरिअर करूया. त्याचा सुद्धा हिसाब करायचा. हिसाब केल्यावरती डायरेक्टली मी जाणार वाशीला पॅकिंग मटेरियल आणायला. पॅकिंग मटेरियल म्हणजे आपण जे मसाले पॅकेट भरतो ना, ते तुम्हाला मी रात्री दाखवणार. चला कंटिन्यू राहा. घरी जाता जाता चिकन घेऊन चाललोय. उशीर झाला, 7:15 वाजलेत. चलो हो गया पैसा. तर आता मी घरी आलो. बसते काय, हे घे पॅकिंग. नाहीतर फॅशन डिझायनर. अरे बापरे, काय काय चिकन आहे तो. फॅशन डिझायनर बनणार का नाही बोला. छान छान ड्रॉइंग करते बघा. मस्त. अरे वा, मस्त चालू. कर अजून. हा चिकन आणलं रे बघ. हे मसाले भरण्यासाठी आणले. बरोबर आहे, कारण मसाला बनवण्यासाठी. कारण बघ चांगलं बरोबर आहे ना, मसाला हे करण्यासाठी, भाजण्यासाठी. हा, अजून एक आणलंय तो मसाला भरण्यासाठी. एवढंच होता ना, त्याच्यापेक्षा मोठा होता पण हीच साईज भेटली. बरोबर आहे ना. हे काय आहे मग. खायचे चम्मच आहेत आपल्याकडे. सो हे चिकन आणलं 100 रुपयाचं. चहा देऊ तुम्हाला. हा चहा काय आतमध्ये नको, चहा नको. अरे ठेवलाय पण. तर हे बघा आता स्नेहा इथे चिकन बनवते. वा, आज असंच म्हणजे मन झालं चिकन खायचं. माझं मन झालं, खूप दिवस झाले मी चिकन नाही खाल्लं ना. हो, वाशीला गेलो होतो तर स्नेहाने सांगितलं येता चिकन घेऊन या. 100 रुपयाचं चिकन घेऊन आले. मस्तपैकी जेवण करून घेणार, मग नंतर मसाले बनवायला हे करणार ना. सुरुवात सर्व काम वगैरे मस्तपैकी मिक्स करून घेते. ऍक्च्युली मी पण बिझी आहे, कारण ऑर्डर भरपूर येतात. डेली जरा ऑर्डर घेतोय. चालू आहे तर कसं ऑर्डर येतच चाललंय. हा बरोबर आहे. सगळी गोष्टी आम्हाला कसं मॅनेज करायला लागतं दोघांना. हा, एक साईडला मी, एक साईडला हे चालूच आहे काम. बरोबर. जेवूया पटकन आणि मग सुरुवात करूया सगळं. आणि मग त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1.5 चम्मच नेहमीप्रमाणे. आणि उद्या नवीन आपला मसाला तयार होणार आहे. तर ज्याला कोणालाही हवा असेल तर पटापट ऑर्डर करा. उद्या आहे बुधवार, बुधवारी नवीन मसाला तयार होणार आहे. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. दुसरे कोणतेही मसाले टाकायची गरज नाही. आम्ही तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो. खास बात आहे ना. हा, फक्त हळद आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. बघा एवढेच मसाले मस्तपैकी. हा, 2च मसाले. आणि मस्तपैकी आता मसाल्यांमध्ये चिकनला आपण मिक्स करून घेऊया. रंग, टेस्ट सगळं एकच मसाल्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. बरोबर. आणि आता मला इथे एक मेन्शन करायचं आहे. तर आपण कसं आता व्हिडिओ अपलोड करतो, तर अशा म्हणजे आता मध्ये आपल्याला खूप कमेंट आले होते, काय तुम्ही सारखे मसाल्याचं प्रमोट करताय, मसाला दाखवते. मग आम्ही करायचं तरी काय. आम्ही ही लाईफस्टाईल दाखवते, आमची डेलीच्या रुटीन दाखवते, डेलीच्या जेवणामध्ये आमचं काय आहे आणि आम्ही डेली काय बनवतो हे दाखवते. तर मसाल्याची प्रोसेस येते नाही, त्यांना माहितच नाही ना की काय आपल्या मसाल्यामध्ये. आणि आम्ही स्वतः तो मसाला डेली खातोय. तुम्ही आम्हाला बघतायत, आम्ही आहेत तसेच आहोत. काहीच प्रॉब्लेम नाहीये, काही हेल्थ इश्यू नाहीये अजूनपर्यंत. तर तुम्ही जे मार्केटमधून मसाले घेऊन येताय, तुम्ही बघितलं असेल खूप लोकांना ऍसिडिटी लवकर होते, खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. ते त्यांनी कलर टाकलेला असते, काही असतोय. पण आपण एकदम प्युरिटी वाला मसाला क्वालिटी सोबत देतोय, जे आम्ही स्वतः खातोय डेली. तेच दाखवतो तुम्हाला. तर का नाही दाखवणार आम्ही. आणखीन तुम्हाला इथे एक मी मेन्शन करेन, 4-5 कमेंट तुमच्या वाचून आम्ही हे काही बंद नाही करणार. 11,000 प्लस कस्टमर आता आपले झालेले आहेत स्नेहा लजीज मसाल्यांचं. तर त्यांना आम्हाला सांभाळायचं आहे, त्यांना वेळेवरती आम्हाला मसाला द्यायचा आहे. जेव्हा त्यांचा मसाला संपेल त्यांना आम्हाला मसाला पुरवायचा आहे. तर ह्या तुमच्या 4-5 कमेंट बघून आम्ही तुमचं ऐकणार नाही. आम्ही आमचं काम कंटिन्यू करत राहणार. आणि कुठे 2 किलो पासून स्टार्ट केलेला, आता महिन्यात अंदाजा पण नाही लावू शकत तुम्ही आम्ही एवढे मसाले बनवते. हे फक्त आणि फक्त आपली क्वालिटीमुळे झालंय आणि प्युरिटीमुळे झालंय. आणि महाकाल बाबांच्या कृपेमुळे. मेन तर बाबाचा आशीर्वाद आहे आपल्या मागे, म्हणून ही गोष्टी आम्ही करायला बोलतात ना, एकदम
काय खंबीरपणे आम्ही करू खंबीरपणे, शकतो. हा. दोघे जण करतोय कारण बाबांच्या दोघांच्या डोक्यावरती हात आहे. हो. आदिशक्ती बनवली बाबांनी आम्हाला की तुम्ही दोघे करा. बरोबर. आदिशक्ती माहिती ना, काही करू हा, शकतात. काही तसंच पण आमचं करू झालेलं आहे की आम्ही, तुम्ही बोला ना की आम्हाला 1000 किलो मसाले बनवून द्या एकच टायमिंगला, जर कोण मोठी ऑर्डर ते पण आम्ही दोघे मिळून करू शकतो. करणार. इतकं आमच्याकडे हिंमत आलेली हा. आहे. तर हे सगळं बाबा महाकालच्या मुळे झालंय, तुमचे सर्वांचे आशीर्वाद प्रेमामुळे झालाय. तर आम्ही नेहमी गुणगान करणारच. का आम्ही निगेटिव्ह कमेंट्स बद्दल बोलत व्हिडिओ बनवणार, चांगलेच दाखवणार ना. 11,000 युट्यूब फॅमिली कस्टमर बनले आपली, त्यांच्या प्रेमामुळे आज आम्ही इथपर्यंत आहोत आणि त्यांचं नाव घेणार, गुणगान करणार नेहमी करणार. हो. कारण ते आम्हाला सपोर्ट करतात, आमच्याकडे मसाला ऑर्डर Motivate होतात करतात. कुठे ना बघा कुठे. आता बुधवारी मसाला आपला तयार होणार आहे, पण रविवार पासून बुकिंग स्टार्ट केलेली आहे. जवळ 40 किलो मसाला बुक झालेला आहे. तर या काही तुमच्या 2 आणि 4 कमेंट वाचून आम्ही काही हे बंद करणार. आम्ही जसं तुम्हाला सांगितलं आमची रुटीन दाखवणार. हीच तर आमची रुटीन आहे. आणि तुम्ही जे आमच्या रुटीन मध्ये जे बनते तेच तर तुम्हाला आम्ही दाखवणार. आणि विचार करायचं की आमचं तुमची कमेंट वाचून आम्ही काही बंद करणार, तर एवढे काय आम्ही हे नाही होत, लहान नाही होत. हा. आणि बाबांनी आम्हाला एवढी पॉवर दिली आहे की आम्हाला कंटिन्यू करून हे बिझनेस ब्रँड बनवायचा. ऍक्च्युली बनलाय जर आता हा, बघायला गेलं तर, फक्त बनलाय. एवढंच की फॅक्टरी नाही आहे आपली. बरोबर, हा. तर आम्हाला वाटतं की ते येणारे 2-4 वर्षात कधीही आपली फॅक्टरी बनू शकते. बरोबर. आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत हा. खरंच. तुमच्या कमेंटनी काहीच फरक नाही, आम्ही फॅक्टरी बनवून दाखवणार. म्हणजे हो दाखवणार म्हणजे दाखवणारच, पण पहिला सर्वात स्वप्नातलं घर घेऊन दाखवणार. हो, तर लवकरात लवकर आम्हाला वाटते की होईल. आम्ही हा. एकदम पॉझिटिव्ह आहोत आणि तुमच्या सगळी गोष्टी झालं share गेलेलं आम्ही सोडलंय. 2026 मध्ये नवीन विचार करतोय, हो, स्वतःला पॉझिटिव्ह करतोय. करा. बघा 1 जानेवारीलाच बोललो आपण ब्लॉग मध्ये, माहिती आहे हो, ना? बरोबर. नवीन सुरुवात, नवीन आणि नवीन पॉझिटिव्हिटी. हा. तर आम्ही कोणाशी काही फरक नाही पडत. आपले जे युट्यूब फॅमिली आम्हाला सपोर्ट करतात त्यांच्याशी फरक पडतो. बरोबर. तर आता झाकण दिलंय, 5 ते 7 मिनिटं असंच शिजवणार, नंतर मग आपण पाणी ऍड करणार. ओके, तर चल मग मी तोपर्यंत ऑर्डर घेते मसाल्याची. ओके, चालेल. फायनली माझ्या ऑर्डर घेऊन झालेल्या आहेत आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत. बघा काय कलर आलाय चिकनला, बापरे बाप, एक नंबर. तर चला आता चिकन झालेलं आहे मस्तपैकी, तर जेवायला बसू आणि लगेच कामाला लागू. जेवायला दुपारी बसलो. चपाती बनवली म्हणून आता नाही बनवली, आणि आज सौते वगैरे खायची इच्छा नाहीये हो, कारण काम भरपूर आज आहे. काम भरपूर आहे. आज आम्हाला 1 तरी वाजणार आहे ना. हो. आणि इथे तुम्ही चिकन बघताय. वा, काय चिकन बनवलं स्नेहा, एकच नेहमीच नंबर. माझं चिकन भारीच बनते ना. हम्म. सानूचा लेग पीस मस्त. स्नेहा लजीज मसाल्यामध्ये ना सानू. नेहमी मम्मी स्नेहा लजीज मसाला ऍड करा तुमचा वाला. हा. मस्त जेवून घ्या आता, हा. कर तू सुरुवात, नको आमच्यावर जावं. काय हे पाहिजे तुला? सोबत खाणार. ओके, जवला पाहिजे. जवला पाहिजे तिला. जवला ठेवलाय अजून. मग तिने खाला राईस सोबत बनवून तिला दिलेला मी संध्याकाळी उठलेली. अच्छा, चला या जेवायला. गरम तरी किती आहे. छान झालं ना. एक नंबर. ग्रेव्ही कसली बाहेर लागते ना सानू, टेस्टी लागते एकदम. मला चिकन आवडते, मला पण आवडते. हम्म. लिंबू घे सांग. एकदम परफेक्ट शिजलाय बघा. हे फ्राय करून तुम्ही हे केलं असं वाटतं नाही ना. नाही, ते आधी जसं दाखवलं तसंच बनवलं, फ्राय बी काही नाही केलं. अच्छा, छान बोलतं, मस्त टेस्टी झालंय. छान झालंय मला. हम्म. आहा किती गरम आहे, कसं जेवतात. गर्मा गर्म खाने में, थंडी ठंडी ठंडी मौसम में गर्मा गर्म खाना खाने में मजा ही कुछ अलग ना सानू. तर बघा आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आमचे मसाल्यांची भांडी वेगळी आहेत. केलंय मी, हा. म्हणजे अजिबात असं तुम्हाला कुठेही काही घाण दिसणार नाही. नेहमी तुम्ही बघितलं असेल मी मसाले बनवताना अजिबात घाण नसते आपलं किचन. बरोबर. तसं पण नॉर्मल पण क्लीनच असते. आणि आणि ही- भांडी स्पेशली आपण मसाल्यासाठी बघा. हो, हे बघा रात्रीचे 12:15 वाजलेत. सर्व आपलं काम होत चाललंय. हे बघा इथे मसाले सर्व, हे बघा भाजून घेते स्नेहा मस्त. क्वालिटी बघा मसाल्यांची, एक नंबर क्वालिटी. हे बघा फायनली बघा आता 1 वाजलेला आहे. 1ला फक्त 5 मिनिटं आहेत. सानू टी व्ही बघते, तिला पण आमच्याशिवाय झोप नाही येत. आणि सर्व मसाला मस्तपैकी गोणीमध्ये पॅक करून ठेवलेला आहे बघा. 100 किलो मसाला. आता काय करणार माहिती आहे का, उद्या सकाळी ना लवकर उठणार आणि पहिला मसाला बनवायला जाणार. कसं सकाळी म्हणजे कशी गर्दी नसते कोणाची आणि आपला मसाला पटकन बनवून होतो ना स्नेहा. कारण 3 ते 4 तास लागतात तुम्हाला. हा बरोबर.
आणि स्नेहा पण इथे साफसफाई झाली बघा, एकदम क्लीन केलं चकाचक. मग सकाळचं पूर्ण झोपायला वेळ झोप नाही येणार मग. मला पाणी ठेवतेस ना अंघोलीला मग. आणि फायनली 1 वाजलेलं आहे. तर चला आता आपण ब्लॉगला एंड करूया. इथेच जेवढा आता पसार आहे ना सगळा स्नेहा साफ करणार आहे. आणि हे मसाले भरलेले आहेत आपण. उद्या सकाळी लवकर जाणार मसाले ग्राइंड करायला. आणि उद्याचा वार असणार बुधवार. पुन्हा एकदा सांगतो, उद्या नवीन मसाला तयार होणार आहे. तर पटापट आपल्याकडनं स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल फ्रेश मसाला ना सानू ऑर्डर करू शकता तुम्ही. सानू स्कूल मध्ये पण प्रमोट करते आपला मसाला. अच्छा, कोणाला सांगितलंस तुम्ही? फ्रेंड्स होते का? त्यांना सांगितलं तू आपल्या मसाल्याबद्दल? अरे वा. तर आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. गुड नाईट सगळ्यांना.